सगळ्यांना जय शिवराय। थोडा आधीच्या गर्दीमुळे उशीर झाला त्याबद्दल पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो। उपस्थित असणारे शहराचे अध्यक्ष तुषारभाऊ कामठे, संघटक विक्रांतजी पाटील, ज्योतिताई निंबाळकर असे सगळेच शहराचे पदाधिकारी असतील। काल आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी पिंपरी चिंचवड शहरामध्ये एक केवळ पदाधिकाऱ्यांची अशी एक बैठक घेतली। यामध्ये पदाधिकाऱ्यांचं म्हणणं काय आहे आणि या पुढील काळामध्ये कशा पद्धतीने आपल्याला पुढे जायचं या संदर्भामध्ये आदरणीय पवार साहेबांनी स्वतः मार्गदर्शन केलं। तसं आहे, पवार साहेबांचं एक प्रचंड प्रेम या शहरावर आहे। शहराच्या जडणघडणीमध्ये आदरणीय पवार साहेबांनी प्रत्येक वेळी बारकाईने लक्ष दिलं। इतकंच नाही तर पिंपरी चिंचवड शहराच्या इतिहासात जो सर्वात मोठा निधी जो आला तो आदरणीय पवार साहेब कृषी मंत्री असताना JNNURMच्या माध्यमातून हा निधी साहेबांनी फॅसिलिटेट केला होता। आणि आजही शहराच्या एकूण विकासाविषयी, पिंपरी चिंचवडकरांच्या प्रश्नांविषयी आदरणीय साहेबांच्या मनात एक आस्था वेगळी असते। त्या दृष्टीनं सगळ्या पदाधिकाऱ्यांना हे नक्कीच मार्गदर्शन केलं। शहराध्यक्ष तुषारभाऊ कामठे यांच्या नेतृत्वाखाली शहराची जी संघटना आहे ती अत्यंत नेटानं निष्ठेनं काम करते, याविषयी सुद्धा साहेबांनी एक समाधान व्यक्त केलं। आणि या पुढील काळामध्ये सुद्धा आणखी सक्रिय होऊन पिंपरी चिंचवडकरांचे जे प्रश्न आहेत हे प्रश्न तडीस नेण्यासाठी कार्यरत राहण्याचे सूचना ही आदरणीय साहेबांनी कालच्या बैठकीमध्ये केली। कालची बैठक ही अत्यंत ज्याला म्हणतो आपण खासगी स्वरूपाची असल्यामुळे केवळ पदाधिकाऱ्यांचं म्हणणं साहेबांना समजून घेणं हे महत्वाचं होतं। आणि त्यामुळे त्याचा कुठेही आपण तुम्ही म्हणता तसं या संदर्भामध्ये प्रेस इंटरॅक्शन वगैरे या संदर्भात ही काल झाली नाही। परंतु काल साहेबांच्या मार्गदर्शनानुसार आज पुन्हा पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन एक कृती कार्यक्रम जो आहे हा कृती कार्यक्रम ठरवण्याच्या दृष्टीनं ही आजची छोटेखानी बैठक ही प्रमुख पदाधिकाऱ्यांची पुन्हा आम्ही आयोजित केलेली आहे। आणि यामध्ये महत्वाचं आहे की पिंपरी चिंचवडकरांचे जे अनेक प्रश्न आहेत, म्हणजे आजही तुम्ही बघत असाल तर पिंपरी चिंचवड शहराच्या इतिहासात किंबहुना देशाच्या इतिहासात हे एक वेगळं उदाहरण आहे की पहिल्यांदा प्रशासक असताना शहराचा DP हा करण्यात आला। या DPवर तब्बल 50,000 हरकती, म्हणजे ज्या शहराचा जो पहिला DP झाला त्या शहराच्या DP मध्ये स्वर्गीय रतन टाटा साहेबांसारख्या व्यक्तींचं बारकाईनं लक्ष होतं। आणि आत्ताचा DP मात्र नेमका कोणाच्या सूचनेवरून झाला की केवळ प्रशासकांच्या नावानं खापर पडून या गोष्टी होतात का? राहत्या घरांवरून जर रस्ते होत असतील तर या DP मध्ये आपल्या माध्यमातून ज्यांनी कोणी DP बनवला असेल या सगळ्यांना पिंपरी चिंचवडकरांच्या मनातला एक प्रश्न आहे की या DP मध्ये जर हा DP निरपेक्ष पद्धतीने निष्पक्षपातीपणानं बनवला असेल तर सत्ताधारी पक्षाच्या एकाही आमदाराच्या किंवा खासदाराच्या एकाही जागेवर आरक्षण पडलंय का? हा सर्वसामान्य नागरिकाचा प्रश्न आहे। जर नागरिकांच्या राहत्या घरांवर आरक्षण पडत असतील, जिथे जिथे त्यांच्या जागा आहेत त्यांच्यावर आरक्षण पडत असतील, तर सत्ताधारी जे कोणी आमदार आहेत, सत्ताधारी जे कोणी खासदार आहेत, सत्ताधारी पक्षाशी संबंधित जे लोक आहेत यांच्या किती जागांवर आरक्षण पडलीत हे सुद्धा पिंपरी चिंचवडकरांच्या मनात एक महत्वाचा प्रश्न। आणि माननीय पालकमंत्री महोदयांनी सुद्धा एक जनसंवाद घेतला। यामध्ये एक टेक्निकल गोष्ट वेगळी आहे, कारण आम्ही जेव्हा जनता दरबार घ्यायचा म्हणतो, लोकप्रतिनिधी म्हणून जनता दरबार घ्यायचा म्हणतो, तेव्हा 2018चा एक GR पुढे केला जातो। या GR मध्ये अशा पद्धतीने जनता दरबार घेण्याची परवानगी नाही असं सांगण्यात येतं, केवळ संबंधित मंत्र्यांना त्याचा आढावा घेण्याची परवानगी असं सांगण्यात येतं। परंतु माननीय पालकमंत्री महोदयांनी जो जनता दरबार घेतला हा त्यांच्या पक्षाचा कार्यक्रम होता की पालकमंत्री महोदय म्हणून हा जनता दरबार होता, याचं उत्तर खरं तर येणं गरजेचं आहे। आणि जर पक्षाचा कार्यक्रम होता तर अधिकाऱ्यांची तिथे उपस्थिती असणं हे संकेताला धरून आहे का, यासाठी सुद्धा एक दुसरा प्रश्न आहे। आणि त्या पालकमंत्री महोदयांच्या शेवटी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी पालकमंत्री आले असतील तर त्यामधला दुसरा प्रश्न उपस्थित होतो की माननीय पालकमंत्री महोदयांच्या त्या जनता दरबारामध्ये तब्बल 4,500 तक्रारी आलेल्या आहेत असं सांगितलं जातंय। जर पालकमंत्री महोदयांच्या जनता दरबारामध्ये तब्बल 4,500 तक्रारी आल्या असतील
तर मग प्रश्न निर्माण होतो, मग प्रशासक माननीय पालकमंत्री महोदयांच्या ऐकण्यात नाहीत का, की माननीय पालकमंत्री महोदयांचं प्रशासकांवर कोणतंही नियंत्रण नाही का, हा दुसरा प्रश्न. त्यानंतरचा पुढचा पिंपरी चिंचवड शहराचा प्रश्न होतो तो SRA प्रोजेक्टचा होतो. म्हणजे आज मुंबईतल्या SRA प्रोजेक्टच्या विषयी अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केली जात असताना पिंपरी चिंचवड शहराच्या SRA प्रोजेक्ट विषयी सुद्धा तितक्याच सुरस आणि चमत्कारिक कथा याची कुजबूज पिंपरी चिंचवड शहरातल्या नाक्यावर होते. त्या पिंपरी चिंचवड शहरातले जे SRAचे प्रोजेक्ट्स आहेत, हे SRAचे प्रोजेक्ट्स हे पारदर्शक पद्धतीनं राबवले जात आहेत का, या SRA प्रोजेक्ट्स मध्ये नेमक्या कोणत्या पक्षाच्या नेत्यांची, कोणत्या पक्षाच्या आमदारांची भागीदारी आहे, मग हे सगळं मिलबाटके खाओ अशा पद्धतीनं पिंपरी चिंचवडकरांच्या कराच्या पैशाची ही लूट सुरू आहे का, हा एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. म्हणजे आज जर तुम्ही बघत असाल तर वाकड असेल, मोशी असेल, चरोली असेल, पिंपळे सौदागर असेल, एक फ्लॅट हा जवळपास कोटी, 1.5 कोटी, 1.25 कोटी पर्यंत जातो. आणि असं असताना या आपल्या कष्टाची कमाई कुठेतरी कर्ज काढून, गृहकर्ज काढून जेव्हा सर्वसामान्य नागरिक फ्लॅट घेतात, हे फ्लॅट घेतल्यानंतर पाण्याच्या सुविधेसाठी आणि टँकरसाठी लक्षावधी रुपये याच लोकांना पुन्हा खर्च करावे लागतात. मग या टँकर माफियांना नक्की अभय कोण देतंय, या टँकर माफियांना नक्की पाठीशी कोण घालतंय, आणि या टँकर माफियांना पाठीशी घालून सर्वसामान्य पिंपरी चिंचवडकरांचा खिसा कोण कापतंय, याचं सुद्धा उत्तर हे सर्वसामान्य पिंपरी चिंचवडकरांना पाहिजे. माननीय प्रशासकांना केवळ जबाबदार धरावं की प्रशासक हे केवळ बोलके बाहुले झालेत, असा प्रश्न पिंपरी चिंचवडकरांच्या मनात निर्माण होतो. कारण जून ते ऑगस्ट अवघ्या 3 महिन्यांच्या कालावधीमध्ये आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये पाण्याच्या संदर्भामध्ये अनेकांच्या मनात प्रश्न आहेत. पुरेसं पाणी पिंपरी चिंचवड शहराला नाही असं अनेकांचं म्हणणं आहे. आणि मग असं असताना जून ते ऑगस्ट अवघ्या 3 महिन्यांमध्ये तब्बल 761 मोठ्या इमारतींना परवानगी देण्यात आली. 761 मोठ्या इमारतींना जर परवानगी दिली असेल तर या 761 मोठ्या इमारतींमध्ये एकूण फ्लॅट किती, त्या फ्लॅटमध्ये होणारी प्रस्तावित लोकसंख्या किती, या लोकसंख्येसाठी असणाऱ्या पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत का, या लोकसंख्येसाठी असणारं पाणी उपलब्ध आहे का, याविषयीची स्पष्टता तर हवी आहे. की हे केवळ कुणाच्या तरी दबावाखाली सुरू आहे, हा एक फार महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. आणि असे अनेक प्रश्न येत्या काळामध्ये तुम्हाला पिंपरी चिंचवडकरांच्या हितासाठी, या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी, या प्रश्नांसाठी, या समस्यांचं समाधान करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार हा पक्ष हा पिंपरी चिंचवडकरांच्या हितासाठी, त्यांच्या हिताच्या रक्षणासाठी उद्या रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, हे मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपणा सर्वांना सांगू इच्छितो. मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, धाराशिव, सोलापूर, मराठवाड्यातल्या अनेक जिल्हे आहेत. त्यावर आपली काय भूमिका आहे, सरकार कुठेतरी कमी पडत आहे का? कारण आपण जातो विरोधी पक्षातले खासदार, आमदार असतील तेच आपल्याला ऑनफील्ड दिसत आहे. सत्ताधारी मंत्री असतील ते आज जागे झालेत, आज दौरा सुरू झालाय, मुख्यमंत्री देखील काय आवडतं. मराठवाड्यातली ही परिस्थिती, मराठवाड्यातली, विदर्भातली जी पूर परिस्थिती ही नक्कीच भीषण आहे. आणि यामध्ये 3 गोष्टींचा विचार होणं फार गरजेचं आहे. केवळ गेलेल्या पिकाचे पंचनामे करून चालणार नाही, ज्या गुराढोरांचा मृत्यू झालेला, जी गुरढोरं वाहून गेली त्याचाही विचार करणं गरजेचं आहे. आणि त्या पलीकडे जाऊन याचा जो लॉंग टर्म जो विचार आहे, त्यामध्ये जी मातीच वाहून गेलेली आहे, रब्बीची पेरणी होणार कशी, त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा सकल विचार होणं गरजेचं आहे. दुर्दैवानं अजूनही सरकारला जाग येत नाहीये आणि सरकारनं अजूनही ओला दुष्काळ जाहीर केलेला नाहीये. सरकारनं जी तुटपुंजी मदत जाहीर केलेली, यामध्ये खरं तर हे वैषम्य आहे, खेद आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयांचे छत्रपती शिवरायांना अभिवादन करत असतानाचे फोटो आपण पाहिले, ज्या छत्रपतींनी सांगितलं होतं शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला सुद्धा धक्का लागू देऊ नका. मात्र महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या निवासस्थानाच्या एक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या खर्चाचं जे अंदाजपत्रक समोर आलं, माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या वर्षा निवासस्थानाच्या बेडरूमसाठी, बेड आणि सोफा सेटसाठी 20 लाख रुपये खर्च केले जातात. त्यांच्या किचन प्लॅटफॉर्मसाठी 19.5 लाख रुपये खर्च केले जातात. हे मी नाही, हे तुम्हाला हा जर तुम्ही तुमच्या समोर हे दाखवतो,
महाराष्ट्र राज्य सार्वजनिक विभाग इलाका शहर विभाग सार्वजनिक बांधकाम ही निविदा सूचना ही जर आपण सूचना बघितली, सूचना क्रमांक 43 मध्ये दुसऱ्या क्रमांकावरचं जे हे आहे त्यामध्ये मलबार हिल मुंबई येथील वर्षा बंगला येथील डबल बेड मॅट्रेस सोफा व इतर कामे करणे 20,47,000। त्यानंतर मलबार हिल मुंबई येथील अनुक्रमांक 16 मलबार हिल मुंबई येथील वर्षा बंगला येथे शेड किचन प्लॅटफॉर्म कॉन्क्रीट व इतर दुरुस्तीची कामे करणे 19,53,000। मग माननीय मुख्यमंत्री महोदय जर छत्रपती शिवरायांच्या समोर नतमस्तक होत म्हणत असतील तर प्रश्न हा जनतेच्या मनात तयार होतो की माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या बेडरूमसाठी जवळपास 20-20.5 लाख आणि त्यांच्या किचनसाठी 19.5 लाख रुपये खर्च होतात आणि ज्या शेतकऱ्याचं सगळं वाहून गेलंय, पीक वाहून गेलंय, गुरढोरं वाहून गेली, शेतातली माती वाहून गेली, त्या शेतकऱ्यासाठी फक्त एकरी 3,500। ज्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय त्या शेतकऱ्यासाठी फक्त एकरी 3,500ची तुटपुंजी मदत होते आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या जर बेडरूमसाठी आणि किचनसाठी तब्बल 40 लाख रुपये खर्च केले जातात तर नक्की हा छत्रपतींच्या राज्याचा त्यांच्या शासनाचा आदर्श सरकार ठेवतोय का? हा महत्वाचा प्रश्न या निमित्तानं उभा राहिलाय। पण यामध्ये राजकारण न करता हा फक्त आरसा दाखवणं आहे। आज मराठवाड्यातला शेतकरी हा पुरता उद्ध्वस्त झालाय। ओला दुष्काळ जाहीर करून पंचनामे वगैरे याचे कुठलेही निकष वगैरे याच्या अभ्यासाची कुठली गरज नाही, डोळ्यांनी दिसते शेतकरी उद्ध्वस्त झालाय। त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून त्यांना योग्य ती मदत व्हावी हीच आमची सर्वांची मागणी आहे। जर पंजाबमध्ये पूर आल्यानंतर पंजाब सरकार हे एकरी 20,000 रुपये मदत तातडीनं जाहीर करतं तर मग महाराष्ट्र सरकार नेमकी कसली वाट बघतंय? त्यामुळे सरकारला ही मागणी आहे, ओला दुष्काळ जाहीर करून योग्य मदत ही बळीराजाला पुन्हा उभं राहण्यासाठी, त्याचा जो संसार मोडून पडलाय, त्याची जी स्वप्न मोडून पडली त्याला उभं करण्यासाठी या पद्धतीने सरकारनं मदत करणं गरजेचं आहे। शेतकऱ्यांचं नुकसान झालंच आहे, मात्र पूरग्रस्त भागात अजूनही काही नागरिक अडकलेले आहेत, त्यांच्यापर्यंत बचाव कार्य पोहोचलं नाही, NDRF देखील पोहोचलं नाहीये। जवळजवळ 2-3 दिवस झाले नागरिक जागेवरच अडकून आपल्या घरात अडकून आहेत। त्यावर शासकीय आकड्यानुसार जवळपास 227 नागरिक पुरात अडकल्याची ही शासकीय माहिती समोर येते आणि यामध्ये बचावासाठी NDRF आणि हेलिकॉप्टरच्या माध्यमातून ही रेस्क्यू ऑपरेशन्स हे केले जातात। त्याच पद्धतीने ठिकठिकाणी समाजातून सुद्धा याला नागरिकांना सोडवण्यासाठी हे प्रयत्न केले जातात। त्या सगळ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करणं हे आपल्या हातात आहे आणि लवकरात लवकर हे बचाव कार्य पोहोचेल अशी अपेक्षा आहे। त्यामुळेच म्हणालो की ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट शेतकऱ्यांना मदत होणं गरजेचं आहे आणि 3 निकष फार महत्वाचे आहेत। पिकांचं आत्ता झालेलं नुकसान, मृत झालेली वाहून गेलेली गुरढोरं, पशुधनाचं झालेलं नुकसान आणि त्यानंतर रब्बीचा पेरा कसा होणार हाच महत्वाचा प्रश्न आहे। त्यामुळे आता पावसानं झोडपलंय पण त्यानंतर रब्बीचा पेरा कसा होणार? जर वरची मातीच वाहून गेली तर शेतकरी पेरणार काय? त्या जमिनीचं संवर्धन करण्यासाठी त्याला ताकद देणं हेही गरजेचं आहे। त्यामुळे या सर्वंकष गोष्टींचा विचार करून मदत होणं गरजेचं आहे आणि ती सरसकट होणं गरजेचं आहे।
तर यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सातत्यानं प्रयत्न करते. आजही आपण जर बघत असाल चाकणचा आता हा चाकणचा वाहतूक कोंडीचा जो प्रश्न आहे, या चाकणच्या वाहतूक कोंडीच्या प्रश्नामध्ये याच्यामध्ये कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी ही गोष्ट फार महत्वाची, जी दूरदृष्टीपणानं आखली जाणं गरजेचं होतं. ज्या प्रमाणामध्ये मी आता जो एक नवीन इमारतींच्या परवानगीचा जो प्रश्न उपस्थित केला, या परवानग्या देताना नेमक्या दबावाखाली दिल्या जातात की नागरिकांच्या सुविधा बघून दिल्या जातात, याचाही विचार व्हायला पाहिजे. म्हणजे एक जेव्हा मोठी इमारत तयार होते, या इमारतीमध्ये जर समजा 100 फ्लॅट असतील तर त्या 100 फ्लॅटमध्ये किती लोक येणार आहेत, त्यासाठी पायाभूत सुविधा आहेत का, त्यासाठी तेवढे रस्ते आहेत का. म्हणजे आता पुढच्या काळात तुम्हाला याच्यातला एक एक गौप्यस्फोट हा येणाऱ्या काळात मी स्वतः करत जाईल की नक्की किती रस्ता अवेलेबल आहे आणि त्या रस्त्याला प्लान सँक्शन होत असताना तो किती मीटरचा दाखवला गेलेला आहे. म्हणजे या अशा अनेक गोष्टी पिंपरी चिंचवड शहराच्या या बांधकामांना परवानग्या देत असतानाच्या या समोर येतात. या समोर येत असताना आता चाकणचा जो मुद्दा आहे, यामध्ये तळेगाव चाकण शिक्रापूर रस्त्याची वाहतूक कोंडी आणि त्याचबरोबरीनं नॅशनल हायवेचा जो विषय, आता नॅशनल हायवेचा जो विषय होता, हा नॅशनल हायवेचा विषय केंद्र सरकारकडून मंजुरी आल्यानंतर दुर्दैवानं नॅशनल हायवे सेक्रेटरीज कॅबिनेटमध्ये गेले की 100% जागा भूसंपादन असल्याशिवाय प्रोजेक्ट सुरू करण्यात येऊ नये. 93% भूसंपादन होतं, 7% भूसंपादन बाकी होतं आणि हे 7% भूसंपादन करण्याची जबाबदारी ही राज्य शासनाची होती. जी दिरंगाई झाली होती या 7%च्या बाबतीत ती राज्य शासनाकडून झाली होती. परंतु या सातत्याच्या पाठपुराव्यानंतर आता हे 7%ची दिरंगाई हे पूर्ण झालेली आहे. PMRD वर याची जबाबदारी निश्चित करण्यात आलेली आहे आणि आता पुणे नाशिक हायवेचं टेंडर हे निघालेलं आहे. त्याचबरोबर तळेगाव चाकण शिक्रापूरच्या बाबतीमध्ये मात्र MSIDC कडे एलिव्हेटेड कॉरिडॉरचं मंजुरी आहे. पण त्यापूर्वी त्याच्या 4 लेनिंग आणि स्ट्रेंथनिंगसाठी कालच माननीय मंत्री महोदय शिवेंद्रबाबा भोसले यांच्या कार्यालयाच्या माहितीनुसार 59 कोटी रुपये त्या रस्त्याच्या स्ट्रेंथनिंगसाठी हे मंजूर झालेले आहेत. परंतु लॉंग टर्म सोल्युशनसाठी जोपर्यंत आम्ही कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटीचा विचार करत नाही तोपर्यंत याच्यावर लॉंग टर्मचं सोल्युशन हे लगेच दृष्टिक्षेपात दिसत नाही. यामध्ये अडचण हीच होते की तुमचं ऐकण्यासाठी जी एक मानसिकता जी लागते, ही मानसिकता सत्ताधाऱ्यांनी सुद्धा दाखवणं गरजेचं आहे. सत्ताधाऱ्यांनी जरी ही मानसिकता दाखवली तर 100% आपण सातत्यानं या गोष्टींचा पाठपुरावा करतो. परंतु सत्ताधाऱ्यांनी या पद्धतीने, जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, मला वाटतं की मी जेव्हा जनता दरबाराचा विषय मांडत होतो तेव्हा आपण होतात, तर अडचण हीच आहे की जर जनता दरबारात अधिकारी येणारच नसतील तर नागरिकांचे प्रश्न मांडू कधी. नागरिकांचे प्रश्न समोरासमोर जनता दरबारात सोडवणूक करण्यासाठी केवळ यापासून पळण्यासाठी 2018चा GR तोंडावर टाकला जातो, जो GR व्यवस्थित मेन्शन करतो की अशा पद्धतीच्या बैठकांना अधिकाऱ्यांनी जाणं बंधनकारक नाही. जर ही गोष्ट असेल तर त्यामध्ये अर्थ राहत नाही. तसं असतं तर इथून मागे एवढी 7 वर्ष रखडलंच नसतं. 7 वर्ष म्हणजे गेली, तुम्ही जर बघत असाल 2022 पासून 2025 पर्यंत 3 वर्ष जे प्रशासकांच्या नावाखाली केवळ सत्ताधारी आमदार खासदार ज्या गोष्टी करतायत, या गोष्टींना कुठेही वाचा फुटली नसतील. सुदैवानं इतर वेळी अमोल कोल्हे येऊन जातात, पण त्याची दखल घेण्यापेक्षा निवडणुकीच्या काळात आपण सगळी मंडळी फार बारकाईने त्याची दखल घेता, हे त्याचं सुदैव आहे. म्हणजे यामध्ये पिंपरी चिंचवडचे पत्रकार हे अत्यंत सजग आहे, याची त्याची जाणीव आहे. त्या संदर्भामध्ये सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा होती की राष्ट्रवादी काँग्रेस लोकांनी काहीतरी जनतेच्या तर्फे आवाज उठवावा, आंदोलन करावं आणि यामध्ये सहभागी असलेले जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्यात यावी तुमच्या मार्फत. यामध्ये मुळात ब्लू लाईन मध्ये ज्या काही बांधकामं होतात, या बांधकामांना मुळात परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार ही गोष्ट महत्वाची आहे. अनधिकृत बांधकामांच्या बाबतीमध्ये 8 वर्षांपूर्वी अनेक फ्लेक्स शहरात लागलेले होते. अनधिकृत बांधकामं ही अधिकृत होणार, बरोबर.
हे जे फ्लेक्स ज्यांनी लावले होते त्यांची ही आज नैतिक जबाबदारी आहे की त्यापैकी किती बांधकामं ही अधिकृत करण्यात आली. ब्लू लाईन मध्ये असणाऱ्या यांना बांधकामांना मुळात परवानगी दिली कोणी, त्याचा वरदहस्त कुणाचा होता, आणि या गोष्टी समोर आल्या तर त्या अधिकाऱ्यांवर हे नक्कीच कारवाई होणं ही गरजेची गोष्ट आहे. मगाशी तुम्ही देवाभाऊच्या पोस्टरचा उल्लेख केला. खरं तर वृत्तपत्रांमध्ये माध्यमांमध्ये ठीक होतं, ते बोर्डिंग पर्यंत ठीक होतं. मात्र शहरात आता अशी परिस्थिती की ठिकठिकाणी सबवे म्हणजे तर त्या पोस्टरवर चिखल उडतोय, काही ठिकाणी गुटखा देखील फुटलेला, अशी दुर्दैवी गोष्ट घडलेली आहे. शिवप्रेमी संघटनांनी आंदोलन केलं, त्यावर पहिला गुन्हा दाखल पिंपरी चिंचवड झाला आणि पालिकेने ऍक्शन घेतली. मात्र फक्त 20-30% ते पोस्टर जे आहेत ते झाकण्यात आले. मात्र सगळीकडे ते पोस्टर अजूनही दिसतात आहे. त्यावर मोठं राजकारण झालेलं आहे आणि भाजपच्या स्थानिक नेत्यांना विचारलं त्यानंतर आम्हाला काही माहिती नाही, आम्हाला माहिती सांगतो. एकीकडे तुम्ही छत्रपती संभाजी महाराजांचा एवढा मोठा पुतळा देशातला उभा करताय, त्याचा गाजावाजा करताय, मात्र ह्या गोष्टीकडे ते करताय. यावर आपल्या पक्षाची काय भूमिका? नाही, प्रसिद्धीच्या हव्यासापोटी आणि सुसापाई जर अशा पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावित्र्याला धक्का लागत असेल तर कोणताही शिवप्रेमी हे सहन करणार नाही. आणि हे करत असताना हे कुणाच्या माहितीशिवाय झालं असेल याविषयी खरं तर यावर विश्वास ठेवणं कठीण आहे. परंतु अशा पद्धतीच्या कोणत्याही प्रसिद्धीच्या हव्यासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावित्र्याला धक्का लागू नये ही नैतिक जबाबदारी आहे. आणि मला वाटतं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी राज्याचे प्रमुख या नात्यानं खरं तर या सूचना आधी द्यायला हव्या होत्या की माननीय मुख्यमंत्री महोदयांनाच ठाऊक नाहीये की त्यांच्या जाहिरातीच्या निमित्तानं कुठे कुठे अशा पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावित्र्याला धक्का लागतो. अनेक ठिकाणी तुम्ही सबवेमध्ये जर बघत असाल, पावसाळ्याचे दिवस आहेत, त्यावर चिखल उडतं, तुम्ही जे म्हणता त्या पद्धतीनं अतिशय चुकीचं त्यामध्ये ते पावित्र्य भंग होतंय. पण हे पावित्र्य भंग माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याविषयी तात्काळ निर्देश देणं गरजेचं आहे की जेणेकरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावित्र्याला धक्का लागतो. पोलीस प्रशासन किंवा पालिकेवर दबाव आहे का सत्ताधारी पक्षाचा ते पोस्टर? मला वाटतं तुमच्या प्रश्नातच उत्तर आहे, तुमच्या प्रश्नातच उत्तर आहे. म्हणजे मग माननीय मुख्यमंत्री महोदयांचा केवळ सत्ताधारी आहेत म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांचे जेव्हा पोस्टर लागतात, माननीय मुख्यमंत्री महोदयांचे होर्डिंग लागतात, त्याने भिंती जेव्हा रंगवल्या जातात तेव्हा शहर सुशोभीकरण होतं का? हा प्रश्न प्रत्येकाला पडतो ना. न्याय सगळ्यांना सारखा का होत नाही? अगदी 100% ती सर्व नागरिक महापालिकेला कर भरतात, परंतु प्रशासनावर कधी अशी वेळ आली की इतिहासामध्ये फक्त 1500 कोटी कर्ज घेतलं आहे आणि आणखी कर्ज घेण्याचा प्रयत्न करत, याकडे कसं? धन्यवाद या प्रश्नासाठी. कारण पिंपरी चिंचवडकर नागरिक हे सातत्यानं कर भरतात. असं असताना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर 1500 कोटी रुपये हे मार्केटमधून उभे करण्याची वेळ आली, ग्रीन बॉन्ड्सच्या निमित्तानं असेल. परंतु ही वेळ कोणी आणली हा फार महत्वाचा विषय आहे. प्रशासक पूर्णपणे स्वतंत्रपणे काम करतात असं आपलं म्हणणं आहे का? हा माझा नाही, हा पिंपरी चिंचवडकरांचा सवाल. जर प्रशासक संपूर्णपणे स्वतंत्रपणे काम करत असतील तर मी पुन्हा मागे जातो तर डीपी होत असताना, आरक्षण पडत असताना भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या, आमदारांच्या, खासदारांच्या एकाही जागेवर आरक्षण पडत नाही. हे सिलेक्टिव्हली कसं काय वगळलं जातं? जर हे सिलेक्टिव्ह वगळलं जात असेल तर प्रशासक स्वतंत्रपणे काम करतात का? जर प्रशासक स्वतंत्रपणे काम करत नसतील तर प्रशासकांवर नेमकं नियंत्रण कुणाचं आहे? आणि जर प्रशासकांवर नियंत्रण हे सत्ताधाऱ्यांचं आहे तर पिंपरी चिंचवड आशिया खंडातली सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणवणाऱ्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर जर 1500 कोटी रुपये कर्ज घेण्याची वेळ येत असेल, रोख्यांच्या माध्यमातून घेण्याची वेळ येत असेल तर ही वेळ कोणी आणली हा प्रश्न सर्वसामान्य पिंपरी चिंचवडकरांनी सत्ताधाऱ्यांना विचारायला हवा. 100% तथ्य आहे, 100% तथ्य आहे यामध्ये. जर आपण बघितलं तर या पद्धतीनं आपण म्हणजे मागेही आम्ही ही मागणी केली होती, मागच्या जिल्हा नियोजनच्या बैठकीमध्ये सुद्धा ही मागणी केली होती. आणि या बैठकीमध्ये खरं तर श्वेतपत्रिका काढणं गरजेचं आहे. राज्य सरकारनंच ही श्वेतपत्रिका काढणं गरजेचं आहे की कुठलेही खासदार जे असतात ते साधारणतः 25 लाख जनतेचं प्रतिनिधित्व करत असतात.
20 ते 25 लाखाचे एक मतदारसंघ आहे आणि असं असताना विरोधी पक्षाच्या खासदारांना, विरोधी पक्षाच्या आमदारांना, जे आमदार 5-5, 6-6 लाख जनतेचं लोकप्रतिनिधित्व करत असतात, यांना किती निधी यांच्या शिफारसीवर वितरित करण्यात आला याची खरं तर श्वेतपत्रिका जर काढली तर दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल. जीएसटी संदर्भात मोठं कन्फ्युजन आहे नागरिकांमध्ये. म्हणजे आधी जे 28-30% होतं, म्हणजे आता काय विचार करून परत एकदा 18% केलंय. म्हणजे नेमकं काय साध्य करते सरकार की मारेगे भी हम बचाएंगे भी हम असं काहीतरी चाललंय? म्हणजे याची की त्याचं सोशल मीडियावर परत भाजपचे जर तुम्ही काही प्रमुख पदाधिकाऱ्यांचे हँडल्स पाहिले तर त्यावर नरेंद्र मोदी साहेबांचा फोटो आणि त्याच्यात लिहिले की जीएसटी आम्ही वाचवलाय तुमचा. म्हणजे यामध्ये जर खोलात जायचं झालं तर मुळात जीएसटी म्हणजे काय होतं? 1 नेशन 1 टॅक्स. सुरुवातीला 4 स्लॅब होत्या. या 4 स्लॅब इतकी वर्ष चालू झाल्यानंतर आता त्याचे 2 स्लॅब करण्यात आले. मग इतकी वर्ष जो निधी तुमच्या माझ्या खिशातून गेला सरकारकडे, याच्याविषयी आता सरकार बोलायला तयार नाही. बरं, सरकार हे बोलायला तयार नाही. आणि दुसरी गोष्ट ही आहे की आता जेव्हा ही उपरती झालेली आहे, जेव्हा मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर हे कोलॅप्स होत चाललेलं आहे, आज आपण पिंपरी चिंचवड शहराला आपण भारताचं डेट्रॉइट म्हणत होतो, आणि हे होत असताना मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर, ऑटोमोबाईल सेक्टर हे कोलॅप्स होत असताना कुठेतरी आता आपल्याला जगवावं लागेल, ही अपरिहार्यता आहे का? हा एक प्रश्न आहे. दुसरा महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे आधी केलेलं चूक होतं हे कबूल करताय का? मुळात आधी केलेलं चूक होतं याची जर कबुली असेल, पण ती कबुली न देता त्याला उत्सव म्हणायचं, याला मी म्हणतो की इट्स अ गुड वे ऑफ प्रोपगंडा. पण तरी सुद्धा यामध्ये अनेक गोष्टी होणं गरजेचं आहे. शिक्षणाच्या बाबतीत, रोजगाराच्या बाबतीत जी बचत होते नागरिकांची, पण ही बचत आधीच होणं अपेक्षित होतं, ती तुम्ही झालेली नाही. आज जेव्हा माननीय पंतप्रधानांचं संबोधन मी ऐकत होतो तेव्हा ते सांगत होतो की MSME सेक्टरसाठी हा नक्कीच बूस्ट असणार आहे. परंतु MSME सेक्टर नेमकं मोडीत काढलं कोणी? म्हणजे या केंद्र सरकारच्या काळामध्ये किती लाख लघु उद्योजक हे रस्त्यावर आले, किती लाख लघु उद्योग हे बंद पडले, याची सुद्धा जबाबदारी केंद्र सरकारनं घेणं गरजेचं आहे. आजच बातमी ऊर्जा विभागामध्ये 30% कामासाठी जातात आणि पुढे काम करण्यासाठी सर्व 100% पुढच्याच आठवड्यात माननीय आयुक्तांची पुन्हा एकदा वेळ मागितलेली आहे. कारण याआधी 4 वेळा जनता दरबार घेण्यासाठी पत्र देऊन झालेलं आहे. पुढच्या आठवड्यात पुन्हा आयुक्तांची वेळ मागितलेली. या संदर्भात आपल्याकडे कागदपत्र जी काही आहेत ती जरूर मला द्या. या गोष्टीला तडीस नेण्यासाठी एक स्वच्छ कारभार, जे मगाशी आपण म्हणालात त्या पद्धतीनं सर्वसामान्य पिंपरी चिंचवडकर जो कर भरतो हा त्याच्या कष्टाच्या घामाच्या पैशातून भरतो, आणि त्या पिंपरी चिंचवडकराचा हा अधिकार आहे. त्याला असणाऱ्या नागरी सुविधा मिळणं, त्याला स्वच्छ प्रशासन मिळणं हा त्याचा अधिकार आहे. आणि त्यासाठी नक्कीच याबाबत जाब संबंधित विभागाला विचारला जाईल. नाही, नक्कीच या संदर्भातले सगळे मी तुम्हाला आधीच म्हणालो, गौप्यस्फोट जे काही SRAच्या बाबतीत, जे मुंबईच्या बाबतीत चर्चा आहे ना, या पुढील काळामध्ये तुम्हाला पिंपरी चिंचवड शहरातल्या SRAचे सगळे जे काही पोलखोल आहे ती तुम्हाला येत्या काळात ही नक्कीच बघायला मिळेल. त्यामुळे जे अपात्र लाभार्थी घुसवण्यात आलेले असतील, त्यामधले पार्टनर्स कोण आहेत, त्यामध्ये कुठल्या पक्षाचे नेते आहेत, आणि हे सगळं करून नेमका काय गौडबंगाल सुरू आहे याचा लेखाजोखा तुमच्यासमोर येत्या काळात नक्कीच मांड. निवडणूक आता येणार आहे महानगरपालिकेचे, प्रत्येक पक्षाचे प्रमुख नेते देखील येतात, मात्र आपल्या पक्षाकडे वरिष्ठ नेत्यांचं दुर्लक्ष. म्हणजे पिंपरी चिंचवडला कोणतरी प्रमुख नेता पाहिजे की या ठिकाणी दौरे करायला किंवा पदाधिकाऱ्यांची बैठक घेईल. मात्र विधानसभेनंतर अजूनही आपली स्थिती तशीची तशी दिसते. कार्यकर्त्यांमध्ये कुठेतरी गडबडी दिसते, म्हणजे कुठेतरी पक्षाला याचा फटका बसतोय. आता निवडणुका देखील आहे, फ्रीडम नाहीये असं दिसतंय. पण येऊन गेले, निवडणुका तोंडावरती आल्यात आणि आज देखील तुमच्या पक्षाचं जे कार्यालय आहे ना त्याला लॉक लागलेलं आहे. यामध्ये पिंपरी चिंचवड शहराच्या अध्यक्षांना फ्रीडम नाही हा गैरसमज आपण सगळ्यांनी दूर करा, बरोबर ना? त्यामुळे या संदर्भामध्ये कुठल्याही गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करू नये. आणि महत्वाची गोष्ट ही आहे की पिंपरी चिंचवड शहराकडे लक्ष द्यायला नेता कोण,
त्याचं उत्तर पुन्हा एकच आहे, आदरणीय स्वतः शरदचंद्रजी पवार साहेबांनी स्वतः लक्ष घालण्याचं हे ठरवलेलंच आहे. त्याचबरोबरीनं हर्षवर्धन पाटील साहेब यांच्यावर प्रभारी पदाची जबाबदारी दिलेली आहे. हर्षवर्धन भाऊंना एक मोठा अनुभव या शहराच्या बाबतीत आहे आणि त्यामुळे या संदर्भातली जी काही उणीव राहिली जरी असेल तरी या पुढच्या काळामध्ये तुम्हाला ती दूर झालेली दिसेल. राहुल गांधी माननीय राहुलजी गांधी यांनी ही गोष्ट स्पष्ट केलेली आहे, पुराव्यांनिशी स्पष्ट केलेली आहे. आणि जेव्हा निवडणूक आयोगाच्या आपण पत्रकार परिषदा बघतो आणि त्यावरचं स्पष्टीकरण जेव्हा आपण बघतो तेव्हा त्याबाबत निवडणूक आयोगाचं आभार यासाठी मानलं पाहिजे की मत चोरी झाली आहे याच्यावरचा विश्वास प्रत्येक निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर नागरिकांचा दृढ होत चाललेला की यामध्ये कुठेतरी गडबड झालेली आहे. आणि हे माननीय राहुल गांधी यांनी स्पष्टपणे दाखवलेलं आहे आणि त्यांनी पुराव्यानिशी दाखवलेलं आहे. त्यामुळे याविषयी माझ्या काय सर्वसामान्य नागरिकाच्या मनात सुद्धा शंका असेल असं मला वाटत. त्याचा सोडून एक प्रश्न आहे, त्या पद्धतीने काँग्रेसनी त्यांची भूमिका स्पष्ट केली म्हणजे विरोधकांच्या बाजूने, तर आपल्या पक्षाकडून आपण काय असं कॅम्पेन राबवणार आहे का? कारण सुलक्षणाताई देखील बसले, त्यांनी देखील आरोप केले की माझ्या विधानसभेत जो काही प्रकार झालाय वोट चोरीचा तो म्हणजे त्यांना सगळ्यांना माहिती आहे. पण आपल्या पक्षाकडून जे आपले 3 विधानसभेमध्ये मध्यंतरी राहुल खराटेंनी सुद्धा कोर्टात जायचा निर्णय घेतला होता. आपल्या पक्षाची यावर काय भूमिका आहे? काँग्रेसने त्यांची भूमिका दाखवली, तर आपल्या पक्षाकडून काय याचं कॅम्पेनिंग होणार आहे, जनजागृती होणार आहे? नक्कीच याबद्दलची जनजागृती ही सुरूच आहे, आपापल्या लेवलला ही सुरू आहे. आणि जे कोर्टात सगळे हे मंडळी जी गेलेली आहेत या कोर्टातल्या केसेस सुद्धा तशाच आहेत. यातल्या केसेस मागे घेतलेल्या नाहीत. राहुल कलाटेंनी मागे घेतलेली नाही, प्रशांत जगतापांनी मागे घेतलेली नाही. मागे खडकवासल्याला सुद्धा या संदर्भामध्ये पुन्हा मोजणी करण्यासाठीचा जी अडचण तयार झाली आपल्याच माध्यमातून लोकांनी पाहिलेली आहे. आणि या संदर्भामध्ये जनजागृती करण्यासाठी हा एक पवित्र अधिकार आहे. आणि या पद्धतीने जर मत चोरी केली जात असेल तर आजच माननीय मंत्री महोदय गिरीजी महाजन यांचं एक विधान तुमच्या माध्यमातून मी सोशल मीडियावर पाहिलं की मी काय पैसे घेऊन खिशात फिरतो का, अधिकाऱ्यांना सांगतो मग मदत येईल. जेव्हा सरकार अशा पद्धतीनं मत चोरी होऊन बनतं ना तेव्हा मंत्र्यांना अशी मुजोरी येते का हा प्रश्न अशी विधानं पाहिली तर नक्की मला. माननीय पवार साहेबांच्या माध्यमातून समाजातल्या सगळ्या घटकांना न्याय देण्याचा हा सातत्यानं प्रयत्न झालाय. हे इतिहास जाणतो, हे आपण सगळेजण जाणता आणि त्याच पद्धतीने या पुढील काळात सुद्धा हा न्याय नक्कीच दिला जाईल. मध्यंतरी तुमच्या शहरात त्याची पोलखोल देखील केली होती. म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या अगोदर तुम्हाला स्वतः ती परिस्थिती माहिती आहे की मोसडी असेल महाराजांच्या त्याला तडे गेले होते. असं देखील म्हटलं जाते की भ्रष्टाचार होता, म्हणजे जो खर्च आहे त्याचा दुप्पट खर्च होऊन महाराजांचा. मी जवळपास गेली 15-17 वर्ष राजकारणात सक्रिय होण्याच्या आधीपासून राजकारणात सक्रिय झाल्यानंतर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज या विषयात थोडंसं का होईना जेमतेम माझं काम आहे. मी एवढा मोठा नाही आहे अजिबातच, पण जे थोडंफार काम आहे ते मी करतो. आणि हे करत असताना माझा जो अनुभव आहे तो अनुभव असं सांगतो की छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज या विषयामध्ये राजकारण करू नये असा माझा स्वतःचा एक दंडक आहे. आणि या विषयाचं जर कोणी राजकारण करत असेल तर जनता तो प्रश्न हाणून पाडल्याशिवाय, तो प्रयत्न हाणून पाडल्याशिवाय राहत नाही अशी माझी एक धारणा आहे. आणि येणाऱ्या काळात तुम्हाला त्याचा प्रत्यय येईल. सर, एक महत्त्वाचा प्रश्न आहे, राहुल खराटे हे आपल्या पक्षात आहेत का? आणि जर ते आहेत तर कुठे दिसत नाही, कोणत्याच कार्यक्रमाला. ते आता व्यावसायिक कामानिमित्त बेल्जियमला गेले होते. ते बेल्जियमवर असल्यामुळे कालच्या आणि आजच्या बैठकीला ते उपस्थित नाहीये आणि त्यामुळे लगेच त्याविषयी कुठलेही निष्कर्ष काढण्याची घाई ही केली जाऊ नये अशी माझी आपल्याला विनंती. भाजपच्या वाटेवर चर्चा सुरू आहे, विरोधी पक्षात राहून काही काम होणार नाही. म्हणजे धन्यवाद राहुल खराटे, चांगले नेते तसं तुम्ही याचा अर्थी तुम्ही एक पुष्टी जोडताय. कारण एवढी जर जागा फुल असेल तरी सुद्धा जर त्यांच्याविषयी अशा बातम्या पसरवल्या जात असतील, पेरल्या जात असतील तर नक्कीच कुछ तो दम है बंदे में, इसीलिए तो चीजें हो रही है.
पवार साहेबांवर सगळ्यांचा भरोसा आहे, पण ईव्हीएमवर नाही. त्यामुळे पक्षात भाजप जायचा प्रयत्न. पवार साहेबांवर जरी विश्वास आहे आणि तेवढाच पवार साहेबांचा पिंपरी चिंचवडकरांच्या विचारावर विश्वास आहे आणि त्यामुळे मला वाटत नाही की अशा पद्धतीच्या कुठल्याही गोष्टींमुळे लोक घाईघाईनी पक्ष बदलण्याचा निर्णय करतील. महत्वाची गोष्ट ही आहे की जो पक्ष सत्तेत असताना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर ही वेळ आली, म्हणजे जी पिंपरी चिंचवड महानगरपालिका सर्वात श्रीमंत होती तिच्यावर कर्जबाजारी होण्याची वेळ आली, तर सर्वसामान्य जनतेच्या मनातल्या या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी ठामपणे उभं राहण्याची भूमिका ही पवार साहेबांच्या विचारांवर विश्वास असणाऱ्या प्रत्येकाची. थँक्यू. की तुम्हाला कॉमनला मिळाला ना? नाही, कॉमनला तुम्हाला बाईट याच्यामध्ये मिळाला ना? वेगळं काही विचारायचंय का? बोला चला. पण कॉमन मिळाला ना तुम्हाला, परत कशाला करता तेच एवढं मोठं 40 मिनिटं कर वाढवलेला आहे. इंडस्ट्री संपवण्याचा हा डाव आहे. चाकण परिसरात असेल, तळेगाव एमआयडीसी, शिक्रापूर या ठिकाणी इंडस्ट्रियलिस्टला मोठा प्रॉब्लेम येत आहे. पाण्याचे कर वाढवलेत, कुठेतरी त्यांना त्याचा त्रास होतोय. जो महत्वाचा पाण्याचा विषय तो तिथे जे आहे ऐरणीवर आलेला आहे. नक्कीच याविषयीची सविस्तर माहिती घेऊन यावर बोलणं योग्य ठरेल. आपल्या माध्यमातून हा प्रश्न समोर आलाय, परंतु इंडस्ट्री ही जगली पाहिजे ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाची भूमिका. मुळात या MIDC बसवत असताना आदरणीय पवार साहेबांची भूमिका ही फार महत्वाची राहिलेली आहे आणि त्यामुळे इंडस्ट्रीला हितकारक राहील अशा पद्धतीचे पाण्याचे दर असावेत. या पद्धतीनं आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा प्रयत्न. सगळं काही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेत समीकरण कसं असते? ते मुंबईत एकत्र आलेत आणि मग पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचं समीकरण काय सॉरी घड्याळ आणि तुतारी एकत्र यायला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे? होईल का? मी कुणी भविष्यकार नाहीये हे सांगण्यासाठी, याविषयी मला कुठलीही कल्पना नाहीये. मुळात महत्वाची गोष्ट अशी आहे की आज सत्ताधाऱ्यांच्या विषयी एक प्रचंड मोठा रोष आहे, कारण प्रशासक जे कोणी आहेत या प्रशासकांवर माननीय पालकमंत्री महोदय असतील, माननीय मुख्यमंत्री असतील यांचं नियंत्रण आहे आणि या प्रशासकांच्या कार्यकालावधीमध्ये समाधानकारक काम झालेलं नाहीये ही सर्वसामान्य पिंपरी चिंचवडकरांची व्यथा आणि वेदना आहे आणि त्या व्यथा आणि वेदनेच्या बाजूने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा पक्ष आणि त्या पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता आहे. त्यामुळे सत्तेच्या समीकरणांपेक्षा पिंपरी चिंचवडकरांच्या व्यथेला, वेदनेला, समस्येला वाचा फोडणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो. सोबत तुम्ही लवकरच एक भेट घेणार आहात, बैठक घेणार आहात. काय नेमके मुद्दे असणार आहे शहरवासियांसाठी, काय प्रश्न उपस्थित करणार? दिवाळी जवळ येते, त्यामुळे सगळा फराळ एका दिवशी होत नाही. 1 तारखेला मनपा आयुक्तांची भेट झाल्यानंतर पुन्हा आपल्याशी संवाद साधेल आणि त्यावेळी नेमकी चकली होती की लाडू होता ते तुम्हाला नक्की सांगेल. 1500 कोटींचे कर्ज घ्यायची वेळ आली आहे. मग तुमचे नेते आणि तुम्ही येणाऱ्या निवडणुकीत किती मुद्दा लावून करणार आहात? हे येणाऱ्या काळात तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल. केवळ 1500 कोटीचं कर्ज नाही, तर हे 1500 कोटीचं कर्ज घेण्याची वेळ का आली आणि कोणी आणली आणि कोणी आणली आणि कुणाच्या आशीर्वादानं आणली, या सगळ्या गोष्टी पिंपरी चिंचवडकरांच्या समोर या उघडपणे मांडल्या जातात.